हे काय करताय तुम्ही? आम्ही खाजायले. खाजायले नाही, खिसतोय. हे गाइस, वेलकम बॅक टू द चॅनल. तर आत्ता आम्ही थोडेफार चिप्स खिसून घेतले, धुवून त्याची जी स्किन आहे ते काढून खिसलेत. आम्ही आणले होते 10 किलो गहू. तिथे चिप्स दिसत आहेत. आम्ही आणले होते 10 किलो चिप्स. तर मी दाखवते. हे जे आहेत हे 5 किलो आहेत आणि अजूनही 5 किलोचं जे पॅकेट होतं ते आम्ही फोडलं आणि त्यातले सुद्धा एक 5 ते 10 उरलेत. आणि आता माझा हात दुखू लागला, त्याच्यामुळे मी काय जास्त प्रयत्न केला नाही. मला इवाच्या डॅडीने हेल्प केली खिसण्यामध्ये, कारण ते जे स्किन काढायचं असतं ते फार त्यांना जमत नव्हतं, वेळ लागत होता खिसायला. त्यांनी व्यवस्थित खिसून दिलं. आमच्या दोघांची हातं दुखू लागली. आणि आत्ता वाजलेत रात्रीचे 9. दिसले का असं नाही दिसलं. तर आत्ता वाजलेत रात्रीचे 9 आणि खूप जास्त हात दुखू लागल्यामुळे आम्ही दोघांनी स्टॉप केले. पण अजून ते 5 किलो आणि हे कमीत कमी 1.5 किलो किंवा 2 किलो असतील, 10च्या जवळपास उरलेत. तर 5-7 किलो अजूनही बाकी आहेत आणि माझे 2 पातेले भरले आहेत. तर आम्ही काय कशा प्रकारे केलं तुम्हाला मी दाखवते. लेट्स गो. जेवण वगैरे आमचं झालेलं आहे आणि जेवण झाल्याच्या नंतर आम्ही आलू खिसायला घेतले, कारण उद्या सकाळी आम्हाला ऊन येण्या अगोदर हे सगळे शिजवून वाळू घालायचे आहेत. तर सकाळी या सगळ्या गोष्टी होत नाहीत. त्याच्यामुळे आम्ही काय केलं, रात्रीच्याच वेळेला म्हणजे अगदी झोपायच्या अगोदर थोडा वेळ अगोदर या सगळ्या गोष्टी आवरून घेतल्या, जेणेकरून सकाळी उठल्याबरोबर डायरेक्ट आपल्याला शिजवता येईल. आणि तर याच्यामध्ये काय करायचं होतं, जी स्किन आहे आलूची ती काढायची होती आणि ती काढून त्याला व्यवस्थित खिसून घ्यायचं होतं आणि ते पाण्यामध्ये भिजू घालायचं होतं थोडीशी तुरटी टाकून. तर काम छोटं होतं पण याच्याने हातं खूप दुखत होती. तर मी इवाच्या डॅडींना हेल्प मागितली, त्यांनी माझी हेल्प केली. तर जेव्हा नवरा आपली हेल्प करतो ना किंवा साथ देतो ना एखाद्या गोष्टीत, तर कोणतीच गोष्ट अवघड होत नाही, म्हणजे अगदी सोपी होते. तर प्रत्येक ठिकाणी जर नवरे साथ द्यायला लागले तर बाईचं जीवन हे खूप जास्त सफल होईल असं मला वाटतं, कारण एकटीने जिम्मेदारी घेणं फार अवघड असतं. त्यांच्या झोपेचा टाईम झाला होता, ते 9-9:30 पर्यंत झोपी जातात, पण माझ्यासाठी ते आज जागे होते. आणि तुम्ही बघू शकता त्यांनी किती सारे मला खिसून दिलं. खिसणं सुद्धा खूप अवघड होतं, कारण त्याच्यामुळे हात वगैरे कट होण्याचे खूप चान्सेस होते आणि हातही दुखत होते. तरीसुद्धा त्यांनी मला एवढं सारं करून दिलं आणि खूप सुंदर प्रकारे त्यांनी हे खिसून दिलं. 1-2 वेळा त्यांच्या हाताला पण लागलं होतं. तुम्ही आत्ताच पाहिलं मी कशा प्रकारे चिप्स करण्याचा प्रयत्न केलाय. तर आता ते सगळे जे चिप्स आम्ही खिसलेत व्यवस्थित पाण्यामध्ये थोडीशी तुरटी टाकून भिजवू घातलेत 2 पातेल्यामध्ये वेगवेगळ्या फुल पाणी टाकून. तर आता ते सकाळपर्यंत आम्ही तसंच ठेवणार आहे. सकाळी उठल्याबरोबर म्हणजे 7 किंवा 8च्या दरम्यान, उद्या आहे मंडे, तर 7 किंवा 8च्या दरम्यान आम्ही ते सगळे शिजवणार आहेत आणि वाळू घालणार आहेत. आता वाळू घालायला आमच्याकडे कपडा नाही आहे, साडी नाही आहे. तर मी असं विचार करते की मी जे रुमाल वगैरे बांधते, स्कार्फ, तर अशा 2-3 रुमाल आहेत, स्कार्फ आहेत ॲक्च्युली, लांब आहेत. तर त्या मी धुवून ठेवण्याचा विचार करते, कारण साडी वगैरे माझ्याकडे अशी नाही आहे की ती यूज, म्हणजे अशी साडी लागेल की ती यूज नाही गेली तरी चालेल, म्हणजे त्याच्यावर पांढऱ्या कलरचे डाग पडतात. आता ह्या ज्या स्कार्फ आहेत ह्या माझ्या यूज करायच्या आहेत, ह्या जर खराब झाल्या तर खूप नुकसान होईल. त्याच्यामुळे मी आता बघते काय कसं होईल ते. मी दिसते का, रात्र झाली, आम्ही झोपणार होतो आणि मला भूक लागली आहे. आणि आम्ही पटेटो वगैरे हे सगळं, 1 मिनटं, आम्ही जे पटेटो वगैरे खिसलेत या दोन्ही पातेल्यामध्ये ठेवून दिलेले आहेत. आणि आता इवाला भूक लागली, त्याच्यामुळे मी इवासाठी फ्रेंच फ्राईज बनवते, कारण ऑलरेडी आलू होते आणि आज आम्ही पुरी भाजी बनवली होती दुपारी. ऑइलही तसंच होतं ठेवलेलं, गरम करायला ठेवलं आहे, गॅस चालू आहे. आणि इथे 1-2-3 आलू मी डायरेक्ट आता तळणार आहे, म्हणजे तिला जास्त काही करत बसणार नाही.
कारण तिला भूक लागली आणि रात्रीचे 10 ते 11 वाजलेले. आम्ही अल्लू खिसत बसलो होतो, त्याच्यामुळे मी काय जास्त स्वयंपाक केला नाही. तिला मॅगी दिली, पण आता तिचं मॅगीने पोट भरलं नाही. ती बोलली की मामा अजून भूक आहे, म्हणून मग मी हे टाकते. याला जास्त असं काही करायची आवश्यकता नसते. हे असं जसं फ्रेंच फ्राईचा आकार असतो तसा कट करून घ्यायचा. बाहेरची जी साल आहे ती कट करून म्हणजे काढून घ्यायची आणि डायरेक्ट तळायला टाकायचं. जास्त याच्यात स्टार्च वगैरे हे काही टाकत बसायची गरज नाही. आय थिंक हा एक जो आहे ना, हा मी व्यवस्थित कट नाही केला. आय थिंक याचे 2 झाले असते, चुकून राहिलं. तर व्यवस्थित असं खरपूस असं भाजून घ्यायचं आणि त्याच्यावर सॉल्ट टाकून द्यायचं. उद्या आम्हाला एवढे कपडे धुवायचे, उद्या सुट्टी आहे आणि ढीग बघू शकता तुम्ही. आता मी एवढे फ्राईज तळून घेतलेले आहेत. ह्याच्यामध्ये थोडंसं तेल आहे, थोडंसं वर असं टिश्यू पेपरने हे तेल काढून घ्यायचं, कारण जास्त ऑइल पण बरं नसतं. आणि आलू जे आहेत ना जास्त ऑइल शोषून घेतात, त्याच्यामुळं थोडंफार असं ऑइल काढून घ्यायचं याचं. तर बऱ्यापैकी ऑइल निघालेले आहे, तुम्ही बघू शकता. थोडेसे करपलेत माझे, बट इट्स ओके. आणि बाकीचे जे आहेत मी टाकलेत. आता एवढे सिला देणार आहे. काय वा अशी कशी भूक लागते तुला? रात्री मॅगी खाल्ली होती ना आता? पण इतकुशी मॅगी पोट भरते. एक मॅगी होती ना ग? तर इतकुशी मॅगी पोट भरते कोणाचं? नाही भरत का ग माझे बाबू? नाही. ओके, चोरासारखं भरत नाही माझं. नाही ना? तर याच्यावर ना मी हे सी सॉल्ट टाकणार आहे, असं करून. तर माझ्याकडे किती घामाने हे झाले. माझ्याकडे स्टँड नाही आहे, सो त्याच्यामुळे मी काय स्टँड लावला नाही. म्हटलं चला 5 मिनिटात आवरायचे. स्टँड लावा. आमच्याकडे आम्हाला माहित नाही कुठं आहे स्टँड छोटासा. इवाला जेव्हा मी ब्लॉगमध्ये घेते ना, इवा बडबड करते. रात्री पण मी एक ब्लॉग शूट केला आहे. हां, पिझ्झा बनवत होतो आम्ही. अशीच रात्री उठलेलो, भूक लागलेली दोघींना 11 साडे 11 वाजता. आमच्या दोघींना. आणि इतकी बडबड करत होती ती. आज परत करते बडबड. सो आता मी तिला देणार आहे. चला इकडे. सो फ्रेंच फ्राईज बनलेले आहेत, रेडी आहेत, तुम्ही बघू शकता. आणि मला किती घाम आला बघू शकता. आता वाजलेत रात्रीचे 10 करेक्ट 10. आणि माझी अर्धी झोप झाली होती. माझे डॅडी तर झोपलेत आय थिंक. आणि आता आम्ही दोघी बसून खाणार आहे. मी सुद्धा खाणार आहे. ॲक्च्युली मी जेवणार नव्हते, कारण खूप वेळ चिप्स बनवले आणि एक चहा घेतला 1 कप. तर असं ठरलं होतं दोघांचं की आता चहा घेतला आहे, जेवण नाही करायचं. पण आता मी इतकी घामेजून गेली आहे, भयंकर उन्हाळा चालू आहे, त्यामुळे खूप जास्त घाम येतो आहे. सो आता आम्ही एन्जॉय करणार आहेत. ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा. थँक्यू फॉर वॉचिंग. भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.